निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनची निवडणूक आहे। त्या पार्श्वभूमीवर सर्व वकील मित्रांना आवाहन करण्यात येत आहे की महाराष्ट्रातील तमाम वकील मित्रांना आवाहन करण्यात येत आहे की आपण राजकारणात उतरल्याशिवाय वकिलाची प्रतिष्ठा वाढणार नाही। वकिलाची प्रतिष्ठा बार असोसिएशन पर्यंत सीमित ठेवू नका। वकिलाची प्रतिष्ठा एवढी वाढवायची की संपूर्ण सरकारचं सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून वकिलांच्या हातात येणार आहे। यासाठी की ही निवडणूक महाराष्ट्रभर आणि गोवा दोन राज्यामध्ये विखुरलेली आहे। दोन राज्यातील सदस्य निवडून येणार आहेत आणि महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचं कार्य पाहणार आहेत। ह्या निवडणुकीचा संदर्भच एवढा मोठा आहे। या निवडणुकीमध्ये जसा की अध्यक्ष चेअरमन निवडून येतो त्याप्रमाणे मुख्यमंत्री पण निवडून यायला पाहिजे। आम समाजातला मुख्यमंत्री निवडून यायला पाहिजे। आम समाजातल्या प्रत्येक नागरिकाचं मतदान मुख्यमंत्र्याला व्हायला पाहिजे। त्यालाच खरा मुख्यमंत्री मानता येईल। त्यासाठी जर वकिलांनी या सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली तर संपूर्ण सुशिक्षित समाज आपल्या बरोबर येणार आहे। रिटायर IPS येणार आहेत, IAS येणार आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत। सर्व समाज हा एकत्र येणार आहे। सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर एकत्र येऊन या देशामधील या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रीतीच्या राज्याची प्रवृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं नवे सुशिक्षित सरकार येणार आहे। आता जो चाललेला घोळ आहे यासाठी यांना उतरवणं गरजेचं आहे। म्हणून सैनिक समाज पार्टीतर्फे घोषणा केली आहे की महाराष्ट्र बचाव आणि देवेंद्र फडणवीस सरकार हटाव। हे सरकार याच्यासाठी हटवायचं आहे की या सरकारमध्ये 90% भ्रष्टाचारी अडाणी अल्पशिक्षित लोकांचा भरणा आहे। यांना हटवल्याशिवाय स्वच्छता होणार नाही। राजकीय स्वच्छता करायची आहे म्हणजेच कायदेशीर स्वच्छता करावं लागणार आहे। कायद्याचा झाडू हातात घ्यावा लागणार आहे आणि तो वकील वर्गाने घेणं गरजेचं आहे। वकील वर्गाला भारतीय राज्यघटनेचं ज्ञान आहे आणि भारतीय राज्यघटनेचं आणि लोकप्रतिनिधी कायद्याचं ज्ञान असल्याने वकील लोकांनी हा समाजासाठी वापर करायचा आहे। मला आता एका ग्रुपवरून माझ्या पोस्टला आधी त्या महोदयाने त्यांचं नाव सांगत नाही पण त्यांनी सांगितलं होतं की हा वकील वर्गाचा ग्रुप आहे। म्हणून मी त्याला आठवण करून दिली की राहुरी येथे आढाव नावाच्या वकील दाम्पत्याचा निर्घुण खून झाला, हत्या झाली आणि त्यामुळे सर्व वकील मंडळी पेटून उठली आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणण्यासाठी आंदोलने झाली। कोणाला कायदा मागता? अहो तुम्हीच कायदे तज्ज्ञ आहात, वकील लोकच कायदे तज्ज्ञ आहेत। मग तुम्ही कोणाला अडाणी अल्पशिक्षित लोकांचा भरणा असलेल्या सरकारला तुम्ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मागता। त्याऐवजी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि समाजाचं संरक्षण करण्यासाठी वकील वर्गाने राजकारणात भाग घ्यावा आणि त्यासाठी तुम्हाला मी ह्या व्यासपीठावर आवाहन करीत आहे की सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन या महाराष्ट्र सरकारला पायउतार करायला भाग पाडा आणि सुशिक्षितांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन करा, ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची प्रवृत्ती म्हणू शकतो। त्यासाठी सर्व सुशिक्षित वर्गाचे धन्यवाद। विशेष करून या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मौका मिळाला त्यामुळे सर्वांचे धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।